प्रिय आई आणि तिच्या कुशीत अलगद विसावलेल्या त्या नाजूक गोंडस बाळाला माझा मनपूर्वक आणि प्रेमळ नमस्कार. आपण सोन पावलं या गर्भसंस्कार कथा मालिकेमध्ये भक्त प्रल्हादाची अटळ भक्ती आणि त्याचा अढळ विश्वास ही प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. ही गोष्ट आहे भक्ती, धैर्य आणि विश्वासाची. बाळा, ही गोष्ट तुझ्या छोट्याशा हृदयात भगवंतावरील प्रेम आणि निष्ठा रुजवेल. प्रिय आई, जेव्हा तू ही गोष्ट शांत मनाने प्रेमाने ऐकतेस, तेव्हा तुझ्या भावना, तुझी ऊर्जा, तुझे संस्कार बाळाच्या आत खोलवर मुळत जातात. ही वेळ आहे श्वासांशी एकरूप होऊन प्रेमाच्या लहरींनी बाळाच्या मनात संस्कार रोवण्याची. चला तर मग मनपूर्वक शांत चित्ताने ही सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकायला सुरुवात करूया. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक बलाढ्य राक्षस राजा राज्य करत होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता की तो कोणत्याही माणसाने, प्राण्याने दिवसा नाही किंवा रात्री नाही, घरात नाही किंवा बाहेर नाही, अशा कोणत्याही परिस्थितीत मरणार नाही. या वरामुळे त्याला गर्व चढला आणि तो म्हणायला लागला, मीच देव आहे, मला कोणी हरवू शकत नाही. त्याने आपल्या राज्यात आदेश दिला की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा कोणी करायची नाही. पण त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद, लहानसा गोंडस निरागस मुलगा, तो विष्णू भक्ती करत राहिला. तो रोज विष्णूचं नामस्मरण करत असे. त्याच्या मनात एकच श्रद्धा होती, भगवान विष्णूच माझे रक्षण करतील, जे काही घडेल ते त्यांच्या इच्छेनेच. जेव्हा हिरण्यकश्यपूला समजलं की त्याचा मुलगा त्याच्या आदेशाचं उल्लंघन करतो, तेव्हा तो प्रचंड संतापला. त्याने प्रल्हादाला बोलवून विचारलं, कोण आहे तुझा देव? मीच तर देव आहे. प्रल्हाद शांतपणे म्हणाला, माझे देव श्री विष्णू आहेत. ते सर्वत्र आहेत, तुमच्यातही आहेत. हे उत्तर ऐकून हिरण्यकश्यपू रागवला. त्याने वेगवेगळे मार्ग वापरले. धमकावलं, तुरुंगात टाकलं, विष दिलं, अग्नीत टाकलं, हत्तीच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, अगदी उंच पर्वतावरूनही टाकून दिलं. पण प्रल्हाद विचलित झाला नाही. त्यावेळी श्री विष्णूने त्याचं रक्षण केलं. एके दिवशी हिरण्यकश्यपूने प्रल्हादला पुन्हा विचारलं, तुझा देव कुठे आहे? प्रल्हाद हसून म्हणाला, ते इथेही आहेत. या खांबातही आहे? हो, या खांबातही. संतप्त हिरण्यकश्यपूने तलवार घेऊन खांबावर वार केला आणि काय आश्चर्य, त्या खांबातून प्रकट झाले नरसिंह, अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असलेले अद्भुत रूप. ते संध्याकाळच्या वेळेस आले. ना दिवस ना रात्र. हिरण्यकश्यपूला उचललं. ना घरात ना बाहेर, तर उंबऱ्यावर बसून त्याच्या छतीवर आपले नख घालून त्याचा संहार केला. भगवान नरसिंहांनी प्रल्हादला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ते म्हणाले, तुझ्या भक्तीमुळे आम्ही स्वतः प्रकट झालो. भक्ताचं हृदय शुद्ध असेल तर देव नेहमी त्याच्या रक्षणासाठी येतो. बाळा, श्रद्धा आणि भक्ती ही अंतरात्म्याचा भाग असावी. संकट आली तरी अंतर्मन शांत ठेवणं आणि चांगुलपणावर विश्वास ठेवणे हे सगळ्यात मोठं बळ असतं. आजची ही गोष्ट तुझ्या बाळाच्या भावविश्वात एक प्रेमळ, शुद्ध आणि शांत ऊर्जा निर्माण करत आहे. कारण या प्रत्येक शब्दामागे तुझं भावविश्व बाळाच्या मनात निशब्दपणे रुजते. आपण आता विष्णू कृपेसाठी वासुदेव मंत्राचा जप करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझं बाळ आतून शौर्य, श्रद्धा आणि शुद्ध भावनांनी बळकट होत आहे. माझं मन प्रेमाने आणि श्रद्धेने भरलेले आहे. माझं बाळ आतून शौर्य, श्रद्धा आणि शुद्ध भावनांनी बळकट होत आहे. माझं मन प्रेमाने आणि श्रद्धेने भरलेले आहे. उद्या आपण ऐकू अर्जुनाची एकाग्रता आणि त्याचं ध्येयनिष्ठ जीवन. बाळा, तयार राहा. एक नवीन शिकवण, एक नवा संस्कार तुझ्या वाटेवर येत आहे. तोपर्यंत तुमचं मन सदैव सकारात्मक विचारांनी उजळलेलं असो. प्रेम, ऊर्जा आणि प्रफुल्लतेचा सुगंध तुमच्या आजूबाजूला दरवळत राहो. आणि बाळाच्या मनात शांती, श्रद्धा आणि आनंदाचे अंकुर उमलत राहो. पुन्हा भेटूया सोनपावलंमध्ये. मनःपूर्वक धन्यवाद.